नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. मी प्रकाश पाटील तुम्हा सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. ट्रॅव्हलसाठी निघालो आम्ही दोघे आहोत. त्याच्यानंतर आपली ही कार आहे आणि कारमध्ये आणखी 2 माणसं आहेत. कायरा आहे आणि आप्पा आहेत आणि असा सर्व सेटअप झालेला आहे. रश्मीने रेडी केला आहे आणि चला निघूया ह्या प्रवासाला. आपला नेहमीचाच प्रवास होणार आहे. कोकण राईडलाच चाललो, पण ही वेळची राईड आहे ना खूप स्पेशल असणार आहे. कारण ह्या राईडमध्ये खूप महत्त्वाचं जे माझं काम होतं खूप वर्षापासूनचं ते होणार आहे. सो चला या राईडला सुरुवात करूया. मुंबई गोवा हायवे लागेल आणि पहिला टोल नाका खारपाड्याला पोचलोय. आता बघूया टोल लागतोय की नाही, समजेल. खारपाड्याला पोचलोय आणि आता पहिला टोल नाका आलाय. आपल्याला टोल लागतोय की नाही बघूया. मित्रांनो, टोल नाही कट झालाय. शेवटच्या लेनला आणलो तर मला वाटतं मॅन्युअल टोल होता त्याच्यामुळं, कारण माझा फास्टॅग आहे ना. सो फर्स्ट अपडेट की लोकलला टोल नाही आहे. मध्ये एक रील बघितली होती. आता अजून जर झालं ना मेसेज तर अजून आला नाही, चेक केला मी. ठीक आहे, सो फार सो गुड. जिताच्या पुढं आलो आणि पहिला ड्रिंक्स ब्रेक घेतला आहे. ठीक आहे, ही बघा आमच्या पाठीमागचा सेटअप असा आहे. ठीक आहे, सो चला निघूया. डे नाईट ड्रायव्हिंग होणार आहे कारण मी नाईटचे आलो आहे ना, त्याच्यामुळं काय होतं की रात्री मला लवकर झोप येणार नाही आणि परत सकाळी मला उठता आलं नसतं. सो आता आम्ही निघालो, सो रात्री पोचू 1-2 वाजेपर्यंत. मित्रांनो, 4 वाजता निघायचं होतं पण निघता 5 वाजले. 1 तास लेट झालो आणि जवळपास आता पेनला पोचलो. सुरुवातीला थोडासा नॉर्मल ब्रेक घेत चाललो आहे. सो फ्लोमध्ये येतो आहे. नंतर मग फ्लोमध्ये आलं की नंतर मग जाऊ सुसाट. आणि सध्या रोडवर ट्रॅफिक पण आहे त्याच्यामुळं हळू चाललो आहे. आणि प्लॅन माझा असा आहे की थोडीशी ड्रायव्हिंग आता डेला होईल आणि थोडीशी नाईटला होईल. सो मग आरामात रात्री डायरेक्ट झोपायला कणकवलीला पोचायचा प्लॅन आहे. आता बघूया किती वाजता पोहोचतोय. 5 वाजता कोपरडेवरून निघालेलो, 5-5:15ला आणि आता जवळपास पेनमध्ये पोहोचलो आहे. असा हा प्रवास कसा होतोय तुम्हाला संपूर्ण बघायला भेटणार आहे आणि संपूर्ण तयारी करून चाललो. मित्रांनो, 7:30 वाजलेत आणि आता मला चहाची सवय आहे ना, त्याच्यामुळे चहाची अशी हुक्की आलेली आहे. सो आता पुढे जाऊन मग महाडमध्ये CNGचा ब्रेक आणि चहा करूया. रश्मी, येस. ठीक आहे. बाबू काय करते? काय रे पाय लागतं तुला? मग त्याला काय केलंस? शाबास बेटा. मारलंस तू त्याला? कायरा आमची ॲक्टिव्ह झाली. आता आम्हाला खतरनाक वाले आता जवळपास 15-20 मिनटं झाली तिचं हे असं मस्ती चालू. तिला आप्पा भेटले म्हणजे बोलूच नको. पहिला CNGचा इथं ब्रेक घेतलाय आणि गाडी पार्क केली. बाजूलाच मस्त चहाची टपरी आहे. सो एका ब्रेकमध्ये दोन्ही पण कामं होतील. वेळ खूप वाचतो असं केल्यावर. चला आता चाय पिऊया. खरी चाय लेवर तर कायरा निघाली. हे बघा, चाय ब्रेक नंतर रश्मीने गाडी घेतली आहे. फर्स्ट टाइम नाईटला चालवते. बघू थोडा एक्सपिरियन्स घेतो. चला, सो फार सो गुड. चिपळूणला पोचलो. हॉटेल अभिषेक. लास्ट टाइम बाईक राईडला आलो होतो तेव्हा आलो होतो. त्याच्यानंतर आत्ता परफेक्ट टायमिंग 9:30 वाजले. कायरा आमच्या बाप्पाच्या पाया पडते. हां, वा वा वा. चला आता आप्पांची व्हेज थाली आलेली आहे. आप्पाची सुरुवात आमचा सुरमई ना, ठीक आहे. आणि ही बघा आमची. आणि हिला मासे भेटले तिथं, ह्याच्यामध्ये दंग जास्त आहे. चला आता खाऊन घेतो. मित्रांनो, चिपळूणवरनं निघालोत. जेवण मस्त झालं. फक्त लास्ट टाइम जेव्हा आम्ही राईडला आलो होतो त्यावेळी जी प्लेट होती ना भरलेली, तशी थोडीशी भरलेली प्लेट नाही वाटली. क्वालिटी तीच आहे पण क्वांटिटीमध्ये डिफरन्स वाटला आणि प्राईस पण थोडीशी हाय वाटली यावेळेस. जवळपास 500 रुपये सुरमईची प्लेट होती जी तुम्हाला दाखवली मी.
प्राइस सेमच होती हा पण price ते same आहे का? हा प्राइस तेवढीच असते हा. पण ती साईज असते ना सुरमईची ती खूपच छोटी मला तर वाटतं तो हाफच सुरमईचा पीस होता आणि प्लस त्याच्यामध्ये थालीमध्ये कसं सुकट वगैरे पण असते ते पण नव्हतं म्हणजे आयटम पण त्याच्यामध्ये कमी होते असं. म्हणजे खाली खाली प्लेट वाटते. हा. ठीक आहे. आता इथून 180 किलोमीटर आहे कणकवली. निघालो. ठीक आहे. मध्ये आता एक CNG चा ब्रेक घेऊ नंतर मग चाललं. आता आप्पा झोपलेत पाठीमागे. कायरा आहे इथं बसली. कायरा पण झोपेला आहे. कायरा पण आता झोपावं आहे असं वाटतंय आम्हाला. कंब्याला पोचलोय आणि इथं पहिला टी ब्रेक घेतलाय आजच्या या राईडचा. मस्त 1 नंबर टी होती. ठीक आहे. आता इथून पुढे जाऊन इकडे रत्नागिरी जातो. आता पुढे जाऊन एक CNG बम लास्ट टाइम मी बघितला होता. CNG बम चालू आहे की नाही ते माहीत नाही. आता गेल्यावरच समजेल. आणि कायरा आणि आप्पा झोपलेत गाडीत, त्यांना नाही उठवलं. मित्रांनो आता 1:45 वाजलेत आणि जवळपास कणकवलीच्या पासून 30 किलोमीटर राहिलं असेल. रश्मीने 5-10 किलोमीटर झाली. रश्मी गाडी चालवते. मला झोप यायला लागली होती आणि थोडासा कॉन्सन्ट्रेशन आलं होतं म्हणजे. तर म्हटलं रिस्क नको, रश्मीला गाडी दिली. रश्मी चालवते आता. मी थोडासा आता रेस्ट करतो. रात्री मस्त प्रवास झाला. शेवटच्या 30 किलोमीटर नंतर परत रश्मीने घेतली होती गाडी. आरामात पोचलो आणि आता आजचा काही जसा प्लॅन नाही आहे. आज थोडा रेस्टच करायसाठी आम्ही ठेवला होता. आता बघूया संध्याकाळी कुठेतरी थोडासा ऊन कमी झाला ना. आता ऊन बघा किती आहे, बाहेर जबरदस्त ऊन आहे. आता ऊन कमी झाला की संध्याकाळी बघूया इथंच कुठेतरी प्लेसला फिरायला जाऊया. आणि कायरा इथं बसली. कायरा हाय कर. हे बघा चॉकलेट खायला बसली इथं.